नमस्कार मित्रांनो, मी गेल्या वेळेस तुम्हाला कारले दाखवले होते. आपल्या गार्डनमधील गॅलरी गार्डनमधील कारले दाखवले होते. कारले काढून कारल्याची रेसिपी दाखवली होती. आता हे वांग्याची झाडं मी लावले आहेत. 4 महिन्यापूर्वी लावले होते वांग्याची झाडे. त्याला बघा छानपैकी त्या अशा कुंड्यांमध्ये लावले होते. ज्या कुंड्या आहेत ना, म्हणजे घरातच बनवलेल्या कुंड्या आहेत. हे बघा फुलं वगैरे गळून पडतात, हवा येते त्याच्याने फुलं पडत आहेत भरपूर. त्या झाडांना त्या कुंड्यांमध्ये लावलं होतं. माती घरातच बनवली होती. ह्याचाही व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे मी, माती कशी बनवायची ती. आणि आता ह्याला बघा, हे वांगे सगळे मोठे मोठे वांगे आलेले आहेत. ते पहा, इथे वांगे आहेत बघा. इथे आहेत, इथे आहेत, या इथे आहेत. हे बघा, इथे वांगे भरपूर झाड आहेत. वांगे भरपूर आलेले आहेत. आणि आता हे वांगे मी सर्व काढणार आहे. हे काढून या वांग्याचं आपण भरीत बनवणार आहेत फर्स्ट क्लास चांगला. आणि तेही तुम्हाला दाखवणार आहे भरीत कसं बनवायचं ते वेगळ्या पद्धतीचं. हे इतके झाड आहेत सर्व माझ्या गॅलरीमध्ये, इथपर्यंत आहेत. असे आहेत. हे पहा, इथे पण झाड आहे, तिथेही वांगे लागलेलं आहे. हे सगळं आता आपण काढणार आहे. ते गेल्या 4 महिन्यापूर्वी मी हे लावले होते. एका वांग्याच्या बियामधून सर्व तयार केले होते आणि त्याचे सर्व झाडं आलेले आहेत. हे आपली गॅलरी गार्डनमधील शेती आहे. वांग्याची, कारल्याची, भरपूर काय काय लावलेलं आहे. एक एक करून तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे. आता वांगे काढणार आहे मी. बघा, आता हे मी वांगे काढतोय. एक एक वांगे असे काढून तुम्हाला दाखवतोय. हे बघा, हे वांग, पहिलं वांग काढलं. हे पहा, हे दुसरे 2 वांगे. तर हे पहा, हे आपले वांगे निघालेले आहेत, भरिताचे वांगे. आपल्या स्वतःच्या गार्डन गॅलरीतील शेतात लावणं आणि गॅलरीमध्ये लावणं खूप फरक आहे. ही वेगळीच मजा येते. शेतातली मजा आणि ही मजा खूप वेगळी आहे. तेही आम्ही वर किती माळ्यावर, 13व्या माळ्यावर राहतो आणि हे 13व्या माळ्यावरचं पीक आहे. दुपारी हे वांगे काढून ठेवले होते. आता ह्या वांग्याला आपण धुवून घेऊया चांगलं आणि ह्याची आता एक मस्तपैकी रेसिपी आपण बनवूया. हे वांगे आपण धुवून घेऊया. हे पहा, असे याची सालं काढून घ्यायचे. हळूहळू असे करायचे आणि सालं आपण मग निघून जातात. असे थोडासा त्रास होतो पण निघून जातात सालं. सर्वांचे सालं असे काढले. सालं असे निघतात. सगळ्यांचे सालं काढून ठेवायचे. हे पहा, नंतर असं उभं मधून असं कापायचं. सरळ कापलं नंतर परत ह्याचे असे भाग पाडायचे.
असे टोटल 6 भाग करायचे. असे असं दिसलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे. हे बघा असे कापले ना, त्याच्यात पूर्ण मसाला भरला जाईल व्यवस्थित. अगोदर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवतो. ते पहा, हे तांदळाचं पीठ आहे, हा रवा आहे, हे चण्याचं पीठ आहे, त्याला बेसन म्हणतो, हे लाल तिखट आहे, हे मीठ आहे चवीपुरतं, हा जिरे पावडर आहे, ही काळी मिरी पावडर आहे आणि ही हळद. एवढं साहित्य आपल्याला लागणार. आता मी तांदळाचं पीठ घेतलं थोडं आणि थोडं बेसन घेतलं आणि हे लाल तिखट घेतलं जरा, चवीपुरतं मीठ घेतलं, जिरा पावडर, हळद, काळी मिरी पावडर आणि आता ह्याला थोड्या थोड्या पाण्याने मिक्स करायचं. हा रवा इथे ठेवलाय पसरवून असा आणि हे बॅटर तयार केलंय. तर याच्यामध्ये आपल्याला वांग्याचं पीठ बुडवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर असं रव्यामध्ये बुडवायचं आहे याला अशा पद्धतीने. असं झालं की हळूच कढईमध्ये असं सोडायचं अशा पद्धतीने. मी असं हाताने करतो, असं तुम्ही हाताने करू नका. झालेलं आहे. तर याला आपण काढूया. अशा पद्धतीने सगळे आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हालाही मजा येईल. खूप छान आयटम आहे हा. हे पहा, ही वांग्याची रेसिपी आपण अशा प्रकारे तयार केली. फुल क्रिस्पी आणि क्रंची एकदम. तुम्ही याला हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो कसं झालेलं एकदम क्रंची आहे. कसा आवाज येतो बघा. मस्त. चेहरा बघा फक्त बनवल्याच्या नंतर किती खुश झाले. बघा खाली बघा, इथे बघा, कसा आवाज येतो बघा. ही वस्तू आहे, ही तुम्ही बनवा आणि खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांमध्ये. मस्त झालं बा. अरे एक नंबर. थँक्यू. नमस्कार.